जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, आमच्या मान्यवरांचं आणि खेळाडूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत करूया. वक्त्रकुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमेव देवम सर्व कामे सुसंप्रदा. गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांना मानाचा मुजरा करत या स्पर्धेला आपण करूया सुरुवात. आपण पाहताय मानगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये दोनवट ठाकूरवाडी अशी ही पहिली मॅच आपल्या सर्वांच्या भेटीस आली आहे. टॉस जिंकलाय मानगाव टीमनं, त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय. ते दोनवट ठाकूरवाडी टीमला सलामीची जोड साखळी मैदानामध्ये एंटर झाली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहताय फलंदाज हेमंत वाघ, नॉन स्ट्राइक एंड वरती राजेंद्र वाघमारे आणि पहिलं P1चं षटक घेऊन आलाय गोलंदाज नवनाथ. पहिला चेंडू अगदी आपण पाहतो ना की ऑफ कटर चेंडू पाहायला मिळाला, पडल्यानंतर थोडासा बाहेर चेंडू मात्र आला आणि इथून अंपायर आमच्याकडे अगदी दोन्ही हात जमिनीला समांतर करून दर्शवत आहेत की पहिला चेंडू या स्पर्धेचा आपण पाहताय ना की वाईट आला. पाहता विकेट खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतीये. भरपूर सारी मेहनत आयोजकांची या स्पर्धेसाठी, या संपूर्ण मैदानाला अगदी खेळण्यासाठी उपयुक्त बनवलंय त्या आयोजकांचं. आपण इथे कौतुक करूया. फटका फसला हवेमध्ये, झेल इथून मात्र ड्रॉप झालाय. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र संधी उपलब्ध करून दिली होती गोलंदाजानं, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये आणि इथून मात्र पहिला झेल ड्रॉप झाला. पहिला खऱ्या अर्थानं गडी बाद होता होता बचावला गेलाय तो दोनवत ठाकूरवाडी टीमचा. सलामीला आलेला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळालेला फलंदाज राजेंद्र बांगारा, याला मात्र जीवदान मिळालं. आउटसाइड डी ऑफ स्टंप, अंपायर सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्राची धाव फलकामध्ये आपल्याला इथून पाहायला मिळेल. आमचे मान्यवर खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा आनंद घेतात. अगदी पाहताय आपण या मुख्य व्यासपीठावरतून या स्पर्धेला एन्जॉय करतायत. काय मैदानामध्ये घडतंय हेच मात्र कळायला मार्ग नाहीये. इथून चेंडू त्याच्याकडे, त्याच्याकडून चेंडू त्याच्याकडे, अगदी पासिंग क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहताय अव्वंतरच्या साह्यानं जाऊन पोहोचले 3. पहिलं षटक प्रगतीपदावरती P1चं भन्नाट वेगानं इथून आपण पाहताय ब्लॉक केलाय आणि इथून डॉट बॉल आलाय. आता ट्रॅक वरती आलाय खऱ्या अर्थानं गोलंदाज, ज्यानं मात्र हा चेंडू निर्धाव फेकलाय. दोन चेंडू ज्यांना आपण पाहायला गेल्यानंतर अव्वंतर फेकले होते, त्यानंतर मात्र एक सिंगल आली होती आणि हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी P1च्या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत थांबवलंय खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर. वेगवान चेंडू, वेगवान पद्धतीचा हा चेंडू अगदी पाहायला गेलं तर अकुट टप्पाचा चेंडू होता, परंतु अपेक्षापेक्षा कमी उचली या ठिकाणी पाहायला मिळाली आणि आणखीन एक डॉट बॉल. चांगली सुरुवात, फिल्डिंग करण्याचा निर्णय मानगाव टीमच्या कॅप्टननं घेतलाय आणि तो निर्णय खऱ्या अर्थानं आतापर्यंत त्यांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक प्रगतीपदावरती असताना जरूर 2 अवांतर चेंडू त्याच्या माध्यमातून फेकले गेलेत, परंतु त्यानंतर ट्रॅकवरती आलाय आणि चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थाने इथून साकारताना पाहायला मिळतोय गोलंदाज नवनाथ. हा फटका देखील हवेमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, थोडीस फंबल, तोपर्यंत मिळेल सिंगल. एक धाव इथून मात्र कंप्लीट झाली आहे. 4 धावा धाव फलकावरती. केटीसी लाईव्हची संपूर्ण टीम या स्पर्धेला खऱ्या अर्थाने इथून लाईव्ह कव्हरेज करते. क्लिअरिटी, क्वालिटी ज्यांची आपण पाहताय ते केटीसी लाईव्ह या स्पर्धेला कव्हर करत असताना पाहायला मिळत आहे. अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं हे पलसझरी गाव आणि अगदी पाहायला गेलं तर तल्यामध्ये दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये वाडा एफर्ट झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद, पहिला आद्रा टीम दोनवट ठाकूरवाडीला.
निघताच आपण पाहतोय एक रजनी स्पर्धा संजयनगर खऱ्या अर्थाने यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली. फार चांगलं आयोजन त्या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळालं. त्या ठिकाणी देखील आमची केटीसीची टीम संपूर्ण आपल्याला पाहायला मिळाली होती. म्हणजे बरंचसं काही जवळचं नातं आहे खऱ्या अर्थानं केटीसी लाईव्हचं. जिथे जिथे स्पर्धा अगदी आपण पाहतो या रजनी स्पर्धेमध्ये केटीसी लाईव्हची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. अगदी बॅक टू द बॉलर फटका चांगला होता त्या ठिकाणी. एसटी रक्षकाने थोडीशी चुकी केली आहे. एसटी रक्षकाकडे चेंडू ट्रॅव्हल झाला होता. चेंडू हातामध्ये गॅदर झाला नाहीये. इथून एक सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 1च्या साह्यानं आपण पाहताय 5. 1 बाद 5 ही धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. कौतुक करायला हवं खऱ्या अर्थानं गोलंदाज नवनाथचं, ज्यानं 2 चेंडू अवांतर फेकले होते, परंतु त्यानंतर अगदी अचूक टप्प्यावरती अचूक नियंत्रणामध्ये अगदी व्हेरिएशन मध्ये गोलंदाजी त्याच्या माध्यमातून साकारली गेली. ज्या वेगानं त्याने चेंडू फेकलेत ना, म्हणजे तुमच्याकडे वेग किती आहे हे महत्वाचं नाही, परंतु त्या वेगावरती नियंत्रण कशा प्रकारे हे मात्र महत्वाचं आहे. आणि ते नियंत्रणामध्ये त्याच्या माध्यमातून गोलंदाजी साकारली गेली आहे. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले 5 या धावसंख्येवरती. एक गडी बाद झालाय प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना दोनवट टाकरवाडी टीमचा. आणि खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये जो निर्णय घेतला होता फिल्डिंग करण्याचा मानगाव टीमनं, तो आतापर्यंत त्यांच्या बाजूनं. कॅप्टनचं कौतुक करायला हवं, कारण ते जसा टॉस त्यांच्या बाजूने आला लगेच फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला होता. कारण की कॅप्टनचं देखील तेवढंच खऱ्या अर्थानं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण की कॅप्टनचे निर्णय असतात. म्हणजे तुमचे निर्णय कधी कधी योग्य कसे असतील याच्याकडे देखील पाहिलं जातं. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाजीसाठी आला हरी. सॅकिंग एंड वरती आपण पाहताय फलंदाज राजेंद्र. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहताय काशीनाथ. ही जोड साखली आता इथून आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला चेंडू टर्न केला. अगदी पाहायला गेलं तर मिड विकेट मध्ये थोडंसं फंबल, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केली आहे. जसं खऱ्या अर्थानं बॅटरने पाहितलं ना की हातातून चेंडू निसटलाय, दुसऱ्या धावेचा कॉल दिला आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट झाली आहे. गुड रनिंग द बिटवीन विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. आमचे सन्माननीय विलासजी महाबदे या ठिकाणी उपस्थित झाले. साहेबांना विनंती असेल की या व्यासपीठावरती या, आपलं देखील सहर्ष स्वागत. बघा आमच्या आयोजकांचं अगदी बारकाईने खऱ्या अर्थानं लक्ष आहे प्रत्येक मान्यवरांचं. खऱ्या अर्थानं येणाऱ्या या स्पर्धेला खऱ्या अर्थानं भेट देण्यासाठी जेवढे मान्यवर खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यावरती अगदी बारकाईने नजर ठेवली जाते. सर्वांचं सन्मान, सर्वांना मान खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये मिळला जातो. कारण की ट्रॉफी देखील आपण पाहतो ना साहेबांच्या नावानं खऱ्या अर्थानं बनवण्यात आले. आमदार ट्रॉफी 2024 जसं कार्य आहे खऱ्या अर्थानं साहेबांचं या संपूर्ण कर्जत खलापूर विधानसभेमध्ये. त्यानंतर आमचे माबदी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. साहेबांचं मनपूर्वक स्वागत आमदार ट्रॉफी 2024च्या माध्यमातून. आणखीन एक विकेट, विकेट क्रमांक दुसरा आपण पाहतो. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय राजेंद्र. सलामीची जोड साकली, अगदी विश्वासाने मैदानामध्ये दाखल झाली होती, परंतु थोडस नाराज करत मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतीये. दुसरा आदरा मिळालाय दोनवत ठाकूरवाडी टीमला. डीजे तर त्यांचा इच्छित मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन हर्ष भोला यांच्या शुभ हस्ते
येस बोलूया मॅचकडे. चालू सामना. सहा या धावसंख्येवरती 2 गडी बाद. आपण पाहतो थोडीशी बागपटवरती 8 धावा खऱ्या अर्थानं, आणि ही एक सिंगल. 9 धावा धावफलकावरती. 9 या धावसंख्येवरती 2 गडी इथून बाद झालेत. थोडीशी बागपटवरती आपल्याला पाहायला मिळते खऱ्या अर्थानं. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना दोनवट ठाकूरवाडी ही टीम, कारण की जो स्टार्ट हवा होता टीमला, जी सलामीची जोड साखळीनं स्टार्ट मिळवून द्यायला हवा होता, ती मात्र नाराज करत मैदानाच्या बाहेर आली आहे. आता मात्र तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु गोलंदाजांचं कौतुक करूया, ज्या प्रकारे त्यांनी आतापर्यंत गोलंदाजी साकारली आहे. फ्लाइंग स्लिपला फार चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण. कठीण आहे पाठीमागच्या बाजूनं खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षण करणं अवघड आहे. खऱ्या अर्थाने ती पोझिशनच अवघड आहे. त्या ठिकाणी चेंडू बॅटवरती जसा चेंडू येतो ना, बॅटीला ब्रश होतो ना, अगदी वेगानं चेंडू पाठीमागच्या दिशेनं आपल्याला पाहायला मिळतो, आणि त्याच वेगानं चेंडू पाठीमागे सरसावला होता. परंतु त्या ठिकाणी फ्लाइंग स्लिपला अप्रतिम क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण. धावा वाचवल्या टीमसाठी 3. 1 धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. 10 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाज आपण पाहतोय हरी, तो देखील चांगली कामगिरी करतोय. ज्या प्रकारे पहिलं षटक आपण पाहताय नवनाथनं हाताळलं होतं, त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून दुसरं षटक देखील हाताळलं जात आहे. ऑन साईडला लेफ्ट हँड बॅट्समन त्याच्या विरोधामध्ये आउटसाइड दी ऑफ स्टंप भन्नाट वेगानं हा चेंडू डिलवर्ट केला होता. डॉट बॉल. 2 षटकांची खऱ्या अर्थानं इथे खेळ समाप्त झाला, आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 10 वरती. 2 बाद 10 ही धावसंख्या पाहायला मिळतीये. बघा, सर्व टीम आजच्या लॉट्स मध्ये ज्या खेळणार आहेत, किंवा अगदी 4 नाईट मध्ये ज्या टीम खेळणार आहेत, त्यांच्यासाठी ही सूचना असेल की ज्या टीमचा हायेस्ट स्कोर असेल त्या टीमला खऱ्या अर्थानं बाय दिली जाईल. या स्पर्धेचा नियम आहे, ज्या टीमचा हायेस्ट स्कोर असेल त्या टीमला बाय दिली जाईल. म्हणजे तुम्ही प्रथम बॅटिंग करताय, तुम्ही मोठी धावसंख्या उभारली, ती धावसंख्या दुसऱ्या टीमला चेस करता आली नाही, तर तुमचा हायेस्ट स्कोर असेल. परंतु त्या विपरीत ती धावसंख्या जर चेस झाली तर मात्र त्या टीमचा हायेस्ट स्कोर असेल, आणि या स्पर्धेमध्ये हायेस्ट स्कोरला मात्र बाय असेल, हे देखील आपल्या लक्षात असू द्या. परंतु तुमची टीम पुढे देखील सरकणं गरजेचं आहे, हे देखील तितकंच खरं आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल आम्ही पहिल्याच मॅच मध्ये मोठी धावसंख्या उभारली, असं नाही चालणार. तुमची टीम क्वालिफाय देखील व्हावं लागेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा धावफलकावरती. 2 गडी इथून बाद झालेत. मान्यवर खऱ्या अर्थाने या ठिकाणी येऊन आपण पाहतोय रजा घेताना आपल्याला पाहायला मिळाले. तिसरं षटक आता प्रगतीपथावरती आहे. दोन धावा इथून कंप्लीट झाल्यात. दर्जेदार गुड रायनिंग द बिटवीन विकेट पुनश्च आपल्याला पाहायला मिळते. आता खऱ्या अर्थानं धावा हव्यात त्या, म्हणजे टीम दोनवट ठाकरवाडी टीमला, आणि त्या धावेंसाठी खऱ्या अर्थानं धाव मैदानावरती आपल्याला इथून पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 धावा धावफलकावरती. ऑन साईडला फटका खेचायचा होता. अगदी आपण पाहतो शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू, शॉर्ट ऑन पूल करायचा होता. कनेक्शन प्रॉपर पाहायला मिळत नाहीये. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल इथे मात्र सांगता झाली. गोलंदाजांना मात्र अगदी मोमेंटम पहिल्या षटकामध्ये जे खऱ्या अर्थानं आपल्या टीमकडे ठेवलंय ना नवनाथनं, ते मोमेंटम आतापर्यंत गोलंदाज तीनही आपल्याकडे खऱ्या अर्थानं राखले जातात. हा देखील अगदी पाठीमागे धावत जात असताना झेल कॅरी केलाय. वाडे झेल. आणखीन एक फलंदाज बाद. षटका क्रमांक 3 दोनवट ठाकरवाडी टीमला.
रनच्या अंडर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. अशा वेळी नियंत्रण, तुमची नजर अगदी अचूक मात्र चेंडूवरती आपल्याला इथून ठेवावी लागेल. आउटसाइड दी ऑफ स्टंप. आणखीन एक चांगला चेंडू. अंपायरचा कोणताही निर्णय नाहीये म्हणजे आणखीन एक डॉट बॉल. गोलंदाज आपण पाहताय नरेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. पाठीमागे चेंडू, क्षेत्ररक्षक अगदी दूरवर आहेत परंतु फिल्डिंग त्या ठिकाणी चांगली आहे. 2 धावा निश्चित वाचवल्या जातील. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 15. तिसरं षटक आपण पाहता या ठिकाणी झालंय समाप्त. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 15. 3 बाद 15 ही धावसंख्या पाहायला मिळते. मैदानामध्ये पाणी पुरवायचंय. 12वा प्रतिनिधी दोन्ही टीमचा आपण पाणी घेऊन मैदानामध्ये जायचंय. रेडी राहायचंय. आपण जसे 3 षटक समाप्त होतील आपण लगेच मैदानामध्ये एंटर व्हायचं म्हणजे आपला वेळ देखील वाचला जाईल. चला 12वा प्रतिनिधी दोन्ही टीमचा आपण मैदानामध्ये पाणी घेऊन जा. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली गेली आहे. दोन्ही टीम आपण बॉटल रेडी ठेवायचं आहे. जसे तिसरं षटक समाप्त होईल ना कुणाकडे पाहू नका. अंपायरने जसे षटक संपल्याचा निर्णय मैदानामध्ये दिला आपण लगेच मैदानामध्ये एंटर व्हायचं आहे. तीन षटकांचा खेळ समाप्ती झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहताय 15 धावा धाव फलकावरती आहेत. आणि शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहताय वामन. सॅकिंग इनवरती आपण पाहताय डावकरी हाताचा फलंदाज. पहिला चेंडू अगदी डोक्याच्या वरून गेलाय. विमर फेकलाय गोलंदाजानं आणि इथे मात्र अगदी बोनसच्या स्वरूपामध्ये धाव आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव अतिरिक्त. अकूट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक अगदी डीप मधून वेगाने आलेत. फेकी देखील अचूक. कलेक्शन थोडस आपल्याला या ठिकाणी आपण पाहतो ना खराब पाहायला मिळालं. पहिल्याच ऍटम मध्ये चेंडू हातामध्ये गॅदर झाला असताना कदाचित विकेट देखील इथून मात्र मिळाली असती. परंतु आपण पाहताय फलंदाज या ठिकाणी पोहोचले जात आहेत. धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचलाय. थोडस 18 धावा धाव फलकावरती. ऑन साइडला हा फटका फसलाय. विकेट किपर चेंडू खाली आणि आणखीन एक विकेट. चला नेक्स्ट मॅच संजय नगर आणि वर्णे दोन्ही टीम आपण रेडी राहायचे. दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत.
याची खऱ्या अर्थानं नोंद घ्या. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. आपण कुठे असाल तर आता मात्र अगदी आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर या. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण लगेच दाखल व्हायचंय. यावेळी अगदी पाठीमागे येऊन हा फटका सजवलाय. धावा हव्यात आणि इथे मात्र फलंदाज अरुणच्या बाट मधून हा चौकार आलाय. नव संजीवनी खऱ्या अर्थानं निर्माण करणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं संघ थोडासा अडचणीमध्ये. धावा हव्यात खऱ्या अर्थानं टीमला आणि त्या धाब्यांसाठी मात्र आता संघर्ष करत असताना आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळाला अरुण आणि त्याच्या बाट मधून हा चौकार देखील आपण पाहत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली चौकाराच्या साह्यानं 22. कधी कधी जर पाहायला गेले ना तर अगदी लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळेल. परंतु ही विकेट हे मैदान कशा प्रकारे आहे बॅटरला खऱ्या अर्थानं साथ देईल की गोलंदाजाला हे दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी समोरच्या दिशेनं फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक मागे जात असताना चेंडू त्यांच्या अगदी दूरवरती मात्र विसावला गेलाय. झेल जरूर ड्रॉप झालाय. तोपर्यंत मिळाला 2 धावा. 2 धावांना धावफलक आता जाऊन पोहोचतोय 24. 4 बाद 24. खऱ्या अर्थानं जसं आपण पाहतोय ना की अगदी कमी गतीनं बॅक ऑफ द हँड स्लोवर पद्धतीचा हा चेंडू यष्टीरक्षकांना मात्र आणखीन एक झेल कंप्लीट केलाय. 2 झेल मात्र त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेत. चांगलं यष्टीरक्षण देखील पाहायला मिळतंय. परंतु तेवढाच ताकदीची गोलंदाजी देखील आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतीये. विकेटची पडझड खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. अगदी आपण पाहायला गेलं तर 7व्या क्रमांकावरती महेंद्र. यावेळी थोडस गतिमान चेंडू. षटक क्रमांक 14 या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 26, 24 आणि टार्गेट असेल ते मात्र 25 या धावसंख्येचं. 25 धावसंख्येचं टार्गेट असेल. अगदी लो स्कोरिंग मॅच दुसऱ्या सत्रामध्ये या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक. आमचे साथी समालोचक जीवनजी चेडे साहेब सर खऱ्या अर्थानं दुसऱ्या सत्रामध्ये जोडले जातील. नेक्स्ट मॅच आपण टॉस साठी बोलूया. वर्णी टीम आणि त्यांना फाईट करेल ते म्हणजे संजय नगर टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे टॉस करण्यासाठी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आमचे सन्माननीय वामनजी ओला साहेबांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी वर्णे आणि संजय नगर या 2 टीम दरम्यान टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला शेवटचा कॉल असेल. आपण टॉस साठी यायचंय. आपण इनिंग ब्रेक मध्ये खऱ्या अर्थानं टॉस करणार आहोत. या ठिकाणी आमदार ट्रॉफी 2024 हे भव्य दिव्य असं आपण खऱ्या अर्थानं आयोजन पाहताय. खऱ्या अर्थानं पलसदरी ठाकूरवाडी यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं उभारण्यात आलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भरपूर सारी मेहनत आयोजकांची आपल्याला या स्पर्धेसाठी लाभली गेली आहे. खऱ्या अर्थानं हे मैदान जे आपण पाहताय जे खेळण्यायोग्य खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं करण्यात आलं आहे त्या मैदानासाठी त्यांच्या माध्यमातून भरपूर सारी मेहनत घेण्यात आली आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन वर्णी टीमचा कॅप्टन आणि त्याचप्रमाणे संजय नगर टीमचा कॅप्टन दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी पुनश्च एकदा विनंती करेन. मनोज मला असं वाटतं वर्णी टीमचा कॅप्टन या आपण टॉस साठी आणि संजय नगर टीमच्या कॅप्टनला देखील विनंती असेल की आपण टॉस साठी यायचंय. विलंब करू नका. आपण खऱ्या अर्थानं फार उशिराने खऱ्या अर्थानं आज मॅच स्टार्ट केलात त्याच्यामुळे आता विलंब करू नका. थोडंसं आयोजकांना देखील सहकार्य करा. खऱ्या अर्थानं त्यांनी मेहनत भरपूर घेतली आहे या स्पर्धेसाठी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल की आपण लगेच टॉस साठी यायचंय. चला मानगाव टीम आपले फलंदाज मैदानामध्ये दाखल करा.
आणि सर्वच टीमला खऱ्या अर्थानं ही सूचना असेल की 20 मिनिटांचा आपल्याकडे कालावधी असेल. 15 मिनिटांमध्ये आपली 3 षटकं समाप्त झाली नाही तर 4थ्या षटकामध्ये तुमचा एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. या आयोजकांकडनं खऱ्या अर्थानं आता ही सूचना येते. त्या सूचनेचं आपल्याला या स्पर्धेमध्ये पालन करायचं आहे. हॅलो हॅलो. चला वर्णी टीम मनोज जोरे आणि त्यानंतर संजय नगर टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेन की आपण टॉस साठी या. हॅलो हॅलो मॅच चेक. हॅलो टॉस तोडून घे. हॅलो मॅच चेक. चला सामन्याकडे वळूया. एका साईडनं विचार केला तर दोनवट संघ आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर माणगाव संघ प्रथम फलंदाजी केली. दोनवट संघानं तब्बल 24 चेंडूमध्ये 24 धावा कुठून काढल्या आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 25 धावा मात्र विजयासाठी कुटण्यासाठी संघर्ष करावा लागेल मात्र माणगाव संघाला. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका साईडनं विचार केला तर लक्ष्मण आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर फलंदाज आहे नवनाथ. गोलंदाज मॅन्डेटरी पॉवरचं पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय. गोलंदाज मार्कवर महेंद्र. पाहूया P1चं पहिले षटक हाताळण्यासाठी महेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्राईकवर लक्ष्मण. 25 धावांचं भलं मोठं टार्गेट पाहायला गेला तर 24 चेंडू आणि 25 धावा विजयासाठी जमा करावं लागतील. पहिला चेंडू पाहायला मिळेल. या ठिकाणी पहिला चेंडू सोडून दिलाय. पंचांचा इशारा येणं देखील बाकी आहे. पंचांचा इशाराला दोन्ही साथ मात्र समांतर रेषेमध्ये. पहिला चेंडू पाहायला गेला तर अवंतर धाव. खऱ्या अर्थानं सांगायला गेलं तर न खाता पिता मात्र माणगाव संघाचं मात्र पोट भरलं जात आहे. खऱ्या अर्थानं ही नाईट शृंखला पाहायला गेलं तर आमदार चषक 2024 पर्व पहिलं आयोजक पाहायला गेलं तर पलसदरी ठाकूरवाडी. या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवर अटॅक केलाय परंतु या ठिकाणी पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं पंचांचा विचार केला तर निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईटच्या माध्यमातून मात्र सिंगल धाव मिळाली. धाबांचा विचार केला तर धाव फलकावर धाबा लागला गेला दादा बिनबाद एक धावा. पुन्हा गोलंदाज सज्ज. गोलंदाज मार्कवर. या ठिकाणी भन्नाट वेग देखील पाहायला मिळतोय गोलंदाजीवर. मॅन्डेटरी पॉवरचं पहिलं षटक कशा प्रकारे हाताळावं हे देखील पाहायला मिळतंय. महेंद्रकडनं अप्रतिम असं षटक हाताळलं जात आहे. पहिला चेंडू जरूर करा पेकला होता परंतु त्यानंतर मात्र स्वतःला सावरलं. या ठिकाणी पंचांना लाईन पाहावी लागली. इट इज वाईट. खराब चेंडू. वारंवार मात्र दिशा भटकली जाते. पाहायला गेलं तर धावफलकामध्ये होते बदल. धावफलक जाऊन पोहोचलंय दादा बिनबाद 2 धावा. गोलंदाज सज्ज आहे. गोलंदाज मार्कवर आणि स्ट्राईकचा विचार केला तर लक्ष्मण पाहायला मिळतोय. या ठिकाणी पाहायला गेला तर चेंडू मात्र दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि चेंडूचा मात्र संपर्क झाला नाहीये. हा चेंडू देखील आलाय निर्धाव. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर 2 चेंडू अभ्यंतर आले आणि 3 चेंडू पाहायला गेलं तर निर्धाव पाहायला मिळत आहेत महेंद्र यांच्या गोलंदाजीवर. हा चेंडू देखील चांगला आहे. पंचांना बुमरा करण्याचं देखील काम केलं जात आहे परंतु पंच देखील पाहायला गेलं तर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये सुरेश निरगुडाला पाहतो आपण. आणि स्पेअरलेगच्या पंचांचा विचार केला तर हरी दोरे मेन फ्रॉम टप्पलवाडी आणि भव्य पंच. या ठिकाणी पाहायला गेला तर गोलंदाज देखील रिझम चुकतोय. बास गड्या सांभाळून. खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर पहिली नाईट या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर प्रेक्षकांची मन देखील जिंकली जातील यामध्ये मात्र शंका नाहीये. कारण पहिलीच मॅच आणि या ठिकाणी पहिल्याच मॅचचं मात्र धावतो विवरण करण्यासाठी या ठिकाणी मायक्रोफोन हातामध्ये आलाय. या ठिकाणी खोल टप्पा पाहायला गेला तर हा चेंडू देखील निर्धाव आलाय. बास गड्या अंधार आहे. अजून सुरुवात व्हायला बाकी आहे. या अंधळी तणका सुरुवात गड्यानं केली सुरुवात. गोलंदाज सज्ज महेंद्र. या ठिकाणी गोलंदाज मार्कवर क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक लागेल पहिलं. बॅक टू द आउट लक्ष्मण डीजे.
फक्त ने फक्त 2 धाबा. स्कोर कार्डचा जर विचार केला तर धाव फलक जाऊन पोहोचले जातात 1-2 धावा. अजून 23 धावा विजयासाठी मात्र जमा करावा लागतील माणगाव संघाला. बघा योगेश सर, आपण पुढल्या मॅच नाणेफेकी झाले असेल तर आमच्यापर्यंत मात्र पोहोचवायचे. बघा या पुढील होणारा सामना आहे संजय नगर विपक्ष वर्णे यशवंत असा सामना आपल्या भेटी असेल. दोन्ही संघाच्या संघनायकाला शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. चालू सामन्याकडे वळूया. या ठिकाणी एका साईडनं विचार केला तर दोनवट संघानं, दुसऱ्या साईडनं विचार केला तर माणगाव संघ. दोनवट संघानं मात्र प्रथम फलंदाजी केली. 24 चेंडूमध्ये तब्बल 24 धाबा कुठल्या आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये मात्र 25 धाबा कुटायच्या विजयासाठी माणगाव संघाला. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय हरी. अजून विचार केला तर 23 धावा मात्र विजयासाठी कुटाव्या लागतील माणगाव संघाला. संघर्ष करावा लागेल. मॅच लो स्कोरिंग देखील पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज, गोलंदाज मार्कवर अरुण. हो या ठिकाणी पाहायला गेलं तर भन्नाट वेग देखील पाहायला मिळतो अरुणच्या गोलंदाजीवर. पहिला चेंडू पाहायला गेला तर निर्धाव आलाय. अप्रतिम गोलंदाजी. जशी पहिलं षटक हाताळलं महेंद्रनं फक्त 2 धावा खर्च केल्याने एक मोठा सलामीचा फलंदाज देखील तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय. इस मलिंगाच्या स्टाईलनं मात्र हा षटक पाहायला गेला तर मनगटी टाकचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. चेंडू जाईल सी मारेका बाहेर. रन्स मिळतील 6-6-6. हा येतोय हरीच्या बॅट मधून षटकार. डीजे येणाऱ्या दुसऱ्या चेंडूवर मात्र स्वतःला सावरलं, नियंत्रण ठेवलं आणि मोठा फटका देखील नवनाच्या बॅट मधून हवाई सफल पाहायला मिळालं. पाहायला गेलं तर सामन्याचा पहिला षटकार देखील आपल्या बॅट मधून आलाय माणगाव संघासाठी. धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचला जाता 1-8 या धावसंख्येवर. हा चेंडू देखील चांगला आहे. पाहायला गेला तर पंचांचा निर्णय आला. हा चेंडू निर्धाव आलाय. अप्रतिम जशाच तसं उत्तर. जरी पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर मोठा फटका आला, त्यानंतर स्वतःला सावरलं गोलंदाज अरुणनं. हो या ठिकाणी पुढे जाऊन केल्याचा प्रयत्न केला. धावचीची संधी, धोक्याची घंटा, बास गड्या. अजून जरा तेलपाट मग चांगला कार्यक्रम होईल. एस या ठिकाणी रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला होता, परंतु मात्र या ठिकाणी एक सिंगल पूर्ण होते आणि एका धावेनं धावफलक देखील जाऊन पोहोचला दादा 1-9 धावा. काय सांगायचं आहे, सांगाय गेला तो इकडे पाखरा मारणार गडे वया. आणाय गेलेला पण चुकला गडे. एस बोलूया मॅच कडे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकाला जर विचार केला तर 4 चेंडू, अजून विचार केला तर 2 चेंडूचा खेळ उर्वरित आहे. गोलंदाज अरुणचं, पुन्हा गोलंदाज सज्ज, गोलंदाज मार्कवर अरुण. मलिंगा स्टाईल या ठिकाणी तिरपाला उद्ध्वस्त, पाणीचर बिघडला जात आहे. धक्का क्रमांक लागतोय दुसरं. बॅक टू द काउंटर हरी. डीजे पहिल्या नाईट मध्ये मात्र पहिली बिग फाईट देखील पाहायला मिळते. एका साईडनं विचार केला तर दोनमत संघ आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर माणगाव संघ. खऱ्या अर्थानं प्रथम फलंदाजी केलं दोनमत संघानं. तब्बल 24 चेंडूमध्ये 24 धाबा कुठल्या आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 25 धाबा कुटायच्या विजयासाठी माणगाव संघाला.
आणि स्कोर कार्डचा जर विचार केला तर धाव फलक जाऊन पोहोचला जातो 2 बाद 9 धावा. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय कालूराम. एस असा उडवलाय चेंडू हवेत आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील आलाय. काय सांगायचं आता याचा भोतडबागी भक्कम आहे गड्याचा. एस फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल 3. बॅक टू द आउट कालूराम डेजे. ती स्पर्धा भोतडी शिवून ठेवत होत. एस गणेश देशमुख यांचं मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन विलास ओला यांच्या शुभ हस्ते करूया मान सन्मान. कॅमेरामॅन आपण मुख्य व्यासपीठाकडे कॅमेरा वळवायचं या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचं देखील मान सन्मान केला जातो. यच्युत मान सन्मान आदरणीय विलास होले यांच्या शुभ हस्ते केला जातोय. गणेश देशमुख या साहेबांचं धन्यवाद साहेब. आपण वेळेत वेळ काढून आमदार चषक 2024 पर्व पहिलं या पहिल्या पर्वामध्ये पहिल्या नाईट मॅच मध्ये पहिलं मॅचच्या मुहूर्ताने मात्र या ठिकाणी उपस्थित झालेत. स्पर्धेच्या वतीनं तुमचंही देखील सहर्ष मनापूर्वक स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय यशवंत. तब्बल विचार केला तर धाव फलक देखील जाऊन पोहोचला माणगाव संघाचं. दादा 2 बाद 9 धावा. एस कार्पेटच्या साईने चेंडू खेळून काढला. एक धाव पूर्ण होते दुसऱ्या धावेसाठी रिस्की धाव धोक्याची घंटा आणि या ठिकाणी पंचांचा निर्णय देखील येणं अजून उर्वरित आहे. एस दुसरी धाव देखील चित्त्याच्या वेगानं होते पूर्ण. धाव फलक पुढे सरकतोय. धाव फलकाचा विचार केला तर धाव फलक देखील जाऊन पोहोचलाय. दादा 3 बाद 11 धावा. गोलंदाज मार्क बरोबरात आणि बराच्या पहिल्या चेंडूवर मात्र धावा खर्च केला 2. स्ट्राईक वर नवनाथ. नॉन स्ट्राईकचा विचार केला तर यशवंत आहे. पुन्हा गोलंदाज मार्क वर 3रं षटक वैयक्तिक पहिलं. एस चेंडूला उडवलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमा रेखा पार. रन्स मिळतील 6-6-6. हा देखील येतोय नवांच्या बॅट म्हणून षटकार डीजे. आहे आणि चेंडू मात्र आपण वेळेत मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पुरवायचंय. स्ट्राईक वर विस्फोटकाचा फलंदाज नवनाथचा विचार केला तर तब्बल एस पुन्हा उडवलाय चेंडू जाईल सीमा रेखा बार. रन्स मिळतील 6-6-6. हा देखील येतोय नवनाथच्या बॅट मधून षटकार. मात्र नाबादी खेळी करतोय नवनाथ माणगाव संघाकडून. अजून विचार केला तर येणारे 9 चेंडू या ठिकाणी क्रॉस झाला आहे. चेंडू जाईल सीमारेच्या बाहेर.
विजयी फटका विजयी संघ होतो माणगाव संघ. विजयी संघाचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराजित संघाचं देखील गोड गोड कौतुक. ऑन द फाईड सिद्धेश मोरे. तर सिद्धेश